मंडळी, प्रत्येक विवाहित महिलेच्या जीवनामध्ये मंगळसूत्राला अनन्यसाधारण असे महत्त्व असतं. महिला वर्गाला उखाणा घ्यायला सांगितल्यावर पण त्या सुरुवात करतात. मंगळसूत्राच्या दोन वाट्या, एक सासर आणि एक माहेर. यावरूनच लक्षात येतं की मंगळसूत्र हा महिला वर्गासाठी फक्त दागिना नसून सासर आणि माहेर या दोन्ही कुटुंबांना जोडणारा एक धागा आहे. तर असं हे मंगळसूत्र घालण्यासाठीचे काही नियम सुद्धा आहेत. कोणते आहेत ते नियम? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लग्न होते वेळी पतीने पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलेले असेल ते तिने कधीही काढू नये. स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र राहायला हवे. तिने जर मंगळसूत्र काढले तर त्याचा नकारात्मक परिणाम तिच्या वैवाहिक आयुष्यावर होतो, अशी मान्यता आहे. तसंच दाम्पत्य जीवनातील आनंदही कमी होतो असं सुद्धा मानलं जातं. कधी अशी वेळ आलीच की ज्यावेळी मंगळसूत्र काढावं लागतं आहे किंवा मंगळसूत्र नाहीये. अशा वेळी अगदी काळा धागा देखील तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर कोणत्याही विवाहित स्त्रीने आपले मंगळसूत्र दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला कोणत्याही कारणास्तव वापरायला देऊ नये. आजकाल बऱ्याचदा असं होतं की जवळच्या मैत्रिणीला, बहिणीला किंवा नातेवाईकाला आपण एक दागिना समजून मंगळसूत्र वापरायला देतो. पण ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे असं मानलं जातं. त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात. पती पत्नीमध्ये मतभेद होतात. मंगळसूत्रात काळे मणी हे असायलाच हवेत. तुम्ही जुन्या मंगळसूत्राच्या डिझाईन्स पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल तर त्यामध्ये काळ्या मण्यांची संख्या जास्त असायची. आजकाल मात्र मॉडर्न फॅशनच्या नावाखाली काळे मणी वापरले जात नाहीत. लक्षात घ्या की काळे मणी वापरण्यामागे शास्त्र आहे. काळे मणी हे वाईट नजरेपासून, नजर दोषापासून रक्षण करतात असं मानलं जातं. आणि म्हणूनच पती पत्नीला कुणाचीही नजर लागू नये म्हणून मंगळसूत्रामध्ये काळ्या मण्यांचा वापर केलेला असतो. मंगळसूत्रामध्ये खालच्या भागात ज्या फळ्या असतात त्या नेहमी एका पारंपरिक पद्धतीच्या आकाराच्या असाव्यात. हल्ली फॅशनच्या नावाखाली वेगवेगळे प्रॉडक्ट वापरले जातात आणि त्याचा मंगळसूत्राशी काहीही संबंध नसतो. तुम्हाला वापरायच्या असतील तर तुम्ही त्या चेन म्हणून वापरू शकता, पण मंगळसूत्र मात्र मंगळसूत्रासारखंच असायला हवं. मंगळसूत्रात थोडे का होईना सोने असायला हवे. खरंतर शास्त्रीय दृष्ट्या सोन्याचे मंगळसूत्र वापरायला हवे. मात्र परिस्थितीनुसार शक्य नसेल तर तुम्ही किमान थोडंसं तरी सोनं असलेलं मंगळसूत्र वापरायला हवं. कारण सोन्याचे मंगळसूत्र घालण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा स्त्रियांना होतात. त्यांच्यामध्ये सकारात्मक शक्तीचा प्रवाह राहतो आणि नकारात्मक शक्ती त्यांच्यापासून दूर राहतात. मंडळी, व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.